Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is pharmaceutical jurisprudence. So friends, in today's lecture we are going to discuss next new topic or new chapter, that is Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rule thereunder 1976. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. नवीन चॅप्टर स्टडी करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स ॲक्ट 1955 आणि त्याच्या अंतर्गत येणारे जे 1976 अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत त्या रूल्सचा स्टडी या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करूया, इंट्रोडक्शन. अल्कोहोल मे बी यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन. आणि त्या ठिकाणी जे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन जे आहेत ते तयार करण्यासाठी प्रामुख्याने कशाचा उपयोग केला जातो, तर अल्कोहोलचा वापर केला जातो किंवा त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो. अल्कोहोल मे बी यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन. मेडिसिन आणि जे टॉयलेट प्रिपरेशन आहेत ते तयार करण्यासाठी अल्कोहोलचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. द अल्कोहोल required for this purpose can be obtained at a lower rate of duty than required for drinking as ordinary beverage. फर्स्टली आपण पाहिलं की जे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन आहे ते तयार करण्यासाठी आपण अल्कोहोलचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर सेकंडमध्ये सांगितलं की जे अल्कोहोल रिक्वायर्ड दिस पर्पज कॅन बी ऑब्टेन अ लोअर रेट of duty than required for drinking as a ordinary beverage. म्हणजेच काय की या हेतूसाठी जे आवश्यक असलेले अल्कोहोल आहे ते सामान्य पेयासारखे किंवा सामान्य मद्यपान करण्यापेक्षा कमी ड्युटीवर त्या ठिकाणी मिळू शकते. त्या ठिकाणी त्याची काय असेल, त्याची जी ड्युटी आहे त्या कमी ड्युटीवर त्या ठिकाणी मिळू शकतं. जे अल्कोहोल आहे ते सामान्य पेयासारखे, जे सामान्य पेय आहे त्या सामान्य पेयासारखे किंवा सामान्य जे मद्यपान करण्यापेक्षा कमी ड्युटीवर त्या ठिकाणी ते मिळू शकते. देन थर्ड पॉईंट आहे, द अल्कोहोल ऑब्टेन्ड ॲट अ लोअर रेट ऑफ ड्युटी मे बी मिसयूज फॉर ड्रिंकिंग पर्पज. आणि जे अल्कोहोल त्या ठिकाणी सामान्य रेट किंवा लोअर रेटपेक्षा कमी ड्युटीवर आपल्याला मिळू शकतं, त्या कमी दराने घेतलेल्या ज्या अल्कोहोलचा आहे त्या पिण्याच्या उद्देशाने त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर ड्रिंकिंग करण्यासाठी जे सामान्य ड्युटीवर आपल्याला किंवा सामान्य मद्यपानापेक्षा कमी किमतीने आपल्याला त्या ठिकाणी ते अल्कोहोल मिळणार आहे, त्या अल्कोहोलचा वापर त्या ठिकाणी गैरवापर कशासाठी यूज केला जाऊ शकतो, तर कमी दराने घेतलेल्या अल्कोहोलचा वापर पिण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गैरवापर त्या ठिकाणी होऊ शकतो. Then next one आहे, therefore it is necessary to control the issue and transport of alcohol. Then next one काय सांगितलं की त्यांनी की त्याच्यामुळं काय केलं पाहिजे, तर तेथे ती जी अल्कोहोलची समस्या असेल किंवा दारूची समस्या असेल आणि वाहतूक नियंत्रण ठेवणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. ट्रान्सपोर्ट, जे अल्कोहोलचं ट्रान्सपोर्ट आहे ते गरजेचं आहे, नेसेसरी आहे. कंट्रोल ठेवणं किंवा ते नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. देन प्रिव्हियसली कंट्रोल ऑन सच मॅटर वॉज नॉट युनिफॉर्म इन ऑल स्टेट्स. आणि यापूर्वी किंवा प्रिव्हियसली अशा गोष्टीवर नियंत्रण सर्व राज्यात एकसारखे त्या ठिकाणी नव्हते किंवा एकसारखे ठेवले जात नसत. इच स्टेट्स हॅड इट्स ओन रूल्स. आणि प्रत्येक राज्याचे स्वतःचे त्या ठिकाणी नियम होते. देन दिस लेड टू इंटरेस्ट स्मगलिंग ऑफ अल्कोहोलिक प्रिपरेशन. आणि प्रत्येक राज्याचे स्वतःचे नियम असताना सुद्धा यामुळे अल्कोहोलची जी
आंतरराज्यीय त्या ठिकाणी तस्करी होत होती किंवा होत झाली. फर्स्टली इंट्रोडक्शनमध्ये आपण काय पाहिलं की अल्कोहोल मे बी यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन आणि मेडिसिनल प्रिपरेशनच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी अल्कोहोलचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल रिक्वायर्ड फॉर दिस पर्पज कॅन बी ऑब्टेन्ड ॲट अ लोअर रेट ऑफ ड्युटी दॅन रिक्वायर्ड फॉर ड्रिंकिंग ॲज अ ऑर्डिनरी बिव्हरेज. म्हणजे अल्कोहोल सामान्य पेयासारखी किंवा सामान्य जे मद्यपान आहे त्या करण्यापेक्षा कमी ड्युटीवर त्या ठिकाणी मिळू शकते. देन द अल्कोहोल ऑब्टेन्ड ॲट अ लोअर रेट ऑफ ड्युटी मे बी मिसयूज फॉर अ ड्रिंकिंग पर्पज. परंतु जे कमी ड्युटीवर घेतलेलं अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलचा पिण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गैरवापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो किंवा होऊ शकतो. देन देअरफॉर इट इज नेसेसरी टू कंट्रोल इश्यू अँड ट्रान्सपोर्ट ऑफ अल्कोहोल. त्यामुळं काय केलं पाहिजे प्रामुख्याने तर त्याच्या ज्या समस्या आहेत अल्कोहोलच्या त्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. देन प्रिव्हियस कंट्रोल ऑन सच मॅटर वॉज नॉट युनिफॉर्म इन ऑल स्टेट्स. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये त्याचे नियम एकसारखे नव्हते. देन प्रत्येक राज्याचे स्वतःचे त्या ठिकाणी नियम होते. इच स्टेट्स हॅड इट्स ओन रूल्स. देन दिस लेड इंटरेस्ट स्मगलिंग ऑफ अल्कोहोलिक प्रिपरेशन. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचं. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. नेक्स्ट स्टडी करणार आहोत आपण ऑब्जेक्ट. मेनली काय ऑब्जेक्ट आहे याच्या मागं की हा जो मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट आहे 1900 हा जो मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट आहे तो पास करण्यामागे जो 1955 पास केला गेला त्याच्यामागे मेन प्रामुख्याने हेतू काय आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट स्टडी करणार आहोत आपण. ऑब्जेक्टमध्ये फर्स्ट आहे इट प्रोव्हाइड्स द लेव्ही अँड कलेक्शन ड्युटीज ऑफ एक्साइज ऑन मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन कंटेनिंग अल्कोहोल, ओपियम, इंडियन हेम्प और अदर नार्कोटिक्स ड्रग्स अँड नार्कोटिक्स. नेक्स्ट वन काय सांगितलं की त्यांनी जे अल्कोहोल आहे त्याचबरोबर ओपियम मीन्स अफू इन मराठी अफू. देन इंडियन हेम्प मीन्स भांग किंवा जे इतर मादक पदार्थ जे आहेत किंवा अदर नार्कोटिक्स म्हणजे काय तर मादक पदार्थ. नार्कोटिक्स ड्रग्स म्हणजे अंमली पदार्थ किंवा मादक पदार्थ म्हणजे अल्कोहोल, अफू. देन इंडियन हेम्प म्हणजे भारतीय भांग किंवा इतर जे मादक पदार्थांची. त्याचबरोबर अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थाचा समावेश ज्या ठिकाणी आहे किंवा अंमली पदार्थाचा समावेश असलेल्या औषधी ज्या आहेत आणि जे टॉयलेट प्रिपरेशन आहेत मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन आहे त्याच्या तयारीवरील त्या ठिकाणी उत्पादन शुल्क व संग्रह शुल्काची त्या ठिकाणी तरतूद करणं. म्हणजे काय इट प्रोव्हाइड्स काय प्रोव्हाइड्स करण्याचं काम करतं लेव्ही अँड कलेक्शन ड्युटीज ऑफ एक्साईज. आणि लेव्ही अँड एक्साईज कलेक्शन ड्युटी म्हणजेच काय तर जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन आहे त्याच्या उत्पादनावरील शुल्क व संग्रह त्या ठिकाणी संग्रह शुल्काची त्या ठिकाणी तरतूद आहे किंवा तरतूद केलेली आहे. मग काय आहे ऑब्जेक्ट मेन काय आहे त्याचं की अल्कोहोल, देन ओपियम, देन इंडियन हेम्प अँड अदर दॅन किंवा मादक पदार्थ त्याचबरोबर अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थाचा समावेश असलेल्या औषधी आणि टॉयलेट प्रिपरेशन जे आहेत म्हणजे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन जे आहेत त्यांच्या तयारीवरील त्याचा जो उत्पादन शुल्क आहे आणि संग्रह शुल्काची तरतूद त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. देन नेक्स्ट वन आहे डेफिनेशन्स. डेफिनेशनमध्ये आपल्याला स्टडी करायचं डेफिनेशन अल्कोहोलची डेफिनेशन असेल, ड्युटीएबल गुड्स असेल, मेडिसिनल प्रिपरेशन असेल. वन बाय वन एक एक डेफिनेशन आपण स्टडी करूया. फर्स्ट वन पाहूया अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजेच काय तर अल्कोहोल मीन्स इथाइल अल्कोहोल ऑफ एनी स्ट्रेंथ अँड प्युरिटी हॅव्हिंग केमिकल कंपोजिशन C2H5OH. आणि अल्कोहोल म्हणजे काय त्याची एक रासायनिक रचना
त्याचं केमिकल फॉर्म्युला काय आहे मेनली तर C2H5OH, कार्बनचे 2, देन हायड्रोजन 5 आणि OH. C2H5OH असलेली कोणतीही त्या ठिकाणी रचना शक्ती किंवा शुद्धता त्या ठिकाणी इथाइल अल्कोहोल. अल्कोहोल मीन्स काय, इथाइल अल्कोहोल ऑफ एनी स्ट्रेंथ, प्युरिटी, हॅविंग केमिकल कंपोजिशन काय आहे त्याचं C2H5OH. देन ड्युटीएबल गुड्स, it includes medicinal and toilet preparations specified in the schedule as being subject to the duties of excise levied under this act. सेकंड पण काय, ड्युटीएबल गुड्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे किंवा या अधिनियमान्वये आकारण्यात आलेल्या ज्या अबकारी जे करार आहेत किंवा अबकारी ज्या करारांच्या अधीन असलेल्या वेळापत्रकात जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये निर्दिष्ट केलेले मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनच्या त्या ठिकाणीच त्यात समावेश आहे. त्याच्यामध्ये काय कशाचा समावेश आहे, जे शेड्यूल आहे किंवा जे करार आहेत त्या कराराच्या वेळापत्रक त्या शेड्यूलमध्ये कशाचा समावेश केलेला आहे, प्रामुख्याने तर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. देन नेक्स्ट वन आहे मेडिसिनल प्रिपरेशन. नेक्स्ट डेफिनेशन आहे मेडिसिनल प्रिपरेशन. इट includes the drugs used as a remedy or prescription prepared from internal or external use of human beings or animals and all substance intended to be used for in treatment, mitigation or prevention of disease in human being or animals. म्हणजे यामध्ये काय सांगितलं की मेडिसिनल प्रिपरेशन म्हणजे काय, जे त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे तर यामध्ये किंवा मेडिसिनल प्रिपरेशन म्हणजे काय थोडक्यात सांगितलं की त्यांनी यात किंवा या मानवाचा ह्युमन बिंग्स आणि किंवा प्राण्यांच्या अंतर्गत, मानवांच्या किंवा प्राण्यांच्या अंतर्गत किंवा बाह्य वापरासाठी त्याच्यामध्ये काय सांगितलं की इंटरनल और एक्सटर्नल यूज. त्या ठिकाणी इंटरनल म्हणजे मानवांच्या किंवा प्राण्यांच्या इंटरनल यूजसाठी किंवा एक्सटर्नल यूजसाठी, मानवाच्या किंवा प्राण्यांच्या अंतर्गत वापरासाठी किंवा बाह्य वापरासाठी त्या ठिकाणी तयार केलेला जो उपाय आहे किंवा औषधोपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्या औषधांचा समावेश त्या ठिकाणी आहे आणि मानवामध्ये किंवा प्राण्यांमध्ये रोगांचं त्या ठिकाणी काय करणं, डायग्नोसिस करणं, ट्रीटमेंट करणं, मिटिगेशन करणं किंवा प्रिव्हेन्शन करणं, त्या ठिकाणी प्रतिबंध करणं किंवा उपचारासाठी किंवा वापरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व पदार्थाचा त्या ठिकाणी समावेश आहे. थोडक्यात काय, मानव म्हणजे ह्युमन बिंग्स किंवा प्राणी यांच्या अंतर्गत इंटरनली किंवा बाह्य वापरासाठी जे औषधोपचार म्हणून आपण वापरलं जाणारं औषध आहे त्या ठिकाणी मानवामध्ये किंवा प्राण्यांमध्ये रोगांचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट करणं, त्याचबरोबर मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज इन ह्युमन बिंग्स किंवा ॲनिमल्स. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे टॉयलेट प्रिपरेशन. नेक्स्ट डेफिनेशन आहे टॉयलेट प्रिपरेशन. द प्रिपरेशन इंटेंडेड टू बी यूज इन द टॉयलेट ऑफ ह्युमन बॉडी और इन परफ्यूमिंग apparel of any description or any substance intended to cleanse, improve or alter complexion, skin, hair or teeth and include deodorant and perfumes. नेक्स्ट काय सांगितलं की त्यांनी, जे मानवी शरीराच्या त्या ठिकाणी प्रिपरेशन इंटेंडेड कशासाठी यूज केलं जातं तर मेनली टॉयलेट ऑफ ह्युमन बॉडी किंवा कोणत्याही वर्णाच्या त्या ठिकाणी और इन परफ्युमिंग ॲपरेल, कोणत्याही वर्णाच्या सुगंधित त्या ठिकाणामध्ये किंवा त्या ठिकाणी परफ्युमिंग ॲपरेल ऑफ एनी डिस्क्रिप्शन और एनी सबस्टन्स इंटेंडेड फॉर कशासाठी, क्लीननेससाठी, इम्प्रूव्ह किंवा अल्टर कॉम्प्लेक्शनसाठी, त्याच्यामध्ये रंग असेल, त्वचा असेल, स्किन असेल, हेअर असेल, टीथ असेल,
किंवा केस असेल हे स्वच्छ करणे, सुधारणे किंवा बदल करणे या उद्देशाने तयार केलेली कोणतीही सामग्री त्याच्यामध्ये आणि डिओडोरंट असतील किंवा परफ्युम्स असतील याचा त्या ठिकाणी समावेश आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोल पाहिलं. अल्कोहोल म्हणजे काय? इथाइल अल्कोहोल. त्याचं कंपोजिशन काय आहे? C2H5OH. देन ड्युटिएबल गुड्समध्ये इट इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड्स केलेलं आहे? मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स. देन मेडिसिनल प्रिपरेशनमध्ये काय सांगितलं की असा पदार्थ की त्याचा उपयोग आपण औषधी म्हणून केला जाऊ शकतो. कशामध्ये? तर मानव किंवा ह्युमन बिईंग्स. त्याचबरोबर ॲनिमल्स. कशासाठी? ट्रीटमेंटसाठी, मिटिगेशनसाठी और प्रिव्हेन्शनसाठी डिसीजच्या ह्युमन बिईंग्स किंवा ॲनिमल्समध्ये. देन टॉयलेट प्रिपरेशन. दिस प्रिपरेशन आर इंटेंडेड टू बी यूज द टॉयलेट ऑफ ह्युमन बॉडी और इन परफ्युमिंग ॲपेरियल ऑफ एनी डिस्क्रिप्शन और एनी सबस्टन्स इंटेंडेड. कशासाठी? तर क्लीननेससाठी. देन इम्प्रूव्ह और अल्टर द कॉम्प्लेक्शन स्किन, हेअर और टीथ अँड इन्क्लूड डिओडोरंट अँड परफ्यूम. देन नेक्स्ट वन आहे बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी, नॉन बॉन्डेड अँड डिनॅच्युरेटेड स्पिरिट. बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी म्हणजे काय? तर इट मीन्स द प्रिमायसेस और एनी पार्ट ऑफ द प्रिमायसेस अप्रूव्ड लायसन फॉर द मॅन्युफॅक्चर अँड स्टोरेज द मेडिसिनल प्रिपरेशन कंटेन्स अल्कोहोल, ओपियम, इंडियन हेम्प अँड अदर नार्कोटिक्स ऑन विच ड्युटी हॅज बीन पेड. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं की त्यांनी की असं प्रिपरेशन किंवा परिसर त्या ठिकाणी, याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी परिसर किंवा औषधी आणि जे टॉयलेट प्रिपरेशनच्या उत्पादनासाठी आणि परवान्यासाठी परवानगी दिलेल्या त्या ठिकाणी जागेच्या कोणत्याही भागामध्ये त्या ठिकाणी मग ओपीएम असेल, अल्कोहोल असेल, इंडियन हेम्प असेल किंवा अदर नार्कोटिक्स पदार्थ असतील त्याच्यावर जाचक शुल्क त्या ठिकाणी विच ड्युटी हॅज बीन पेड आणि त्या शुल्क त्या ठिकाणी भरले गेलेले आहे. त्याला आपण बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी असं म्हणू शकतो. देन नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी म्हणजे काय? इट मीन्स द प्रिमायसेस और एनी पार्ट ऑफ द प्रिमायसेस अप्रूव्ड अँड लायसन्स फॉर द मॅन्युफॅक्चर, स्टोरेज ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन containing opium, Indian hemp and other narcotics or narcotics duty has been paid. नॉन बॉन्डेड म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की परिसर किंवा परिसराच्या कोणताही भाग ज्यामध्ये मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन तयार करण्यासाठी त्या ठिकाणी संग्रहित केलेले आणि त्या ठिकाणी अल्कोहोल असेल, ओपियम असेल, इंडियन हेम्प असेल आणि जे इतर नार्कोटिक्स ड्रग असतील ज्याच्यावर शुल्क भरले गेलेले आहे व त्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी ते परवानाकृत केलेले आहे किंवा त्या उत्पादनासाठी त्यांना परवाना दिलेला आहे म्हणजेच काय? नॉन बॉन्डेड. देन डिनॅच्युरेटेड स्पिरिट. डिनॅच्युरेटेड स्पिरिट इट मीन्स अल्कोहोल ऑफ एनी स्ट्रेंथ. इट मीन्स अल्कोहोल ऑफ एनी स्ट्रेंथ विच हॅज बीन रेंडर्ड unfit of human consumption by the addition of substance approved by central government or by the state government with the approval of central government. म्हणजे इट मीन्स काय? याचा अर्थ असा आहे की कोणत्याही त्या ठिकाणी जे अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला ज्याला मानवी वापरासाठी अयोग्य ठरवले गेलेले आहे त्या ठिकाणी or which has been rendered unfit for human consumption. आणि ह्युमन कन्झम्पशनसाठी ज्या अल्कोहोलला त्या ठिकाणी अयोग्य ठरवले गेले आहे जे केंद्र सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट, केंद्र सरकार किंवा राज्य शासन त्या ठिकाणी मंजूर केलेल्या पदार्थाचा समावेश केंद्र सरकारने मान्यतेने त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मान्यतेने त्या ठिकाणी अयोग्य आहे. देन नेक्स्ट वन आहे स्पिरिट स्टोअर. इट इज द पार्ट ऑफ बॉन्डेड और नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी यूज फॉर स्टोरेज अल्कोहोल, ओपियम, इंडियन हेम्प अँड अदर नार्कोटिक्स और नार्कोटिक्स, परचेस ऑफ ड्यूटी
or at a prescribed rate of duty specified in schedule to the act. म्हणजे स्पिरिट स्टोअर म्हणजे काय की हा कशाचा पार्ट आहे, इट इज द पार्ट ऑफ बॉन्डेड अँड नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग. आणि हा बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आहे. आणि हा यूज कशासाठी केला जातो तर स्टोरेज ऑफ अल्कोहोल असेल, अल्कोहोलचं स्टोरेजसाठी हा अल्कोहोल, अफू, देन इंडियम हेम्प आणि इतर जे नार्कोटिक्स ड्रग आहे किंवा ड्युटी खरेदी केलेल्या नार्कोटिक पदार्थासाठी किंवा कायद्याच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या कर्तव्याचा निर्धारित दरांसाठी वापरल्या जाणाऱ्या बंधपत्रित म्हणजे काय बॉन्डेड किंवा नॉन बॉन्डेड, त्या ठिकाणी नॉन बॉन्डेडचा हा एक पार्ट आहे, हा एक भाग आहे. देन रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन, दीज आर द मेडिसिनल प्रिपरेशन विच आर कन्सिडर कॅपेबल ऑफ बिंग मिसयूज ॲज अ ऑर्डिनरी अल्कोहोलिक बेवरेज. रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन म्हणजे काय, जी मेडिसिन आहे जी सामान्य अल्कोहोलयुक्त पेय म्हणून गैरवापर करण्यात सक्षम त्या ठिकाणी केली जाते किंवा त्याचा गैरवापर सक्षमपणे त्या ठिकाणी यावेळी केला जातो. देन अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन म्हणजे काय, दीज आर द मेडिसिनल प्रिपरेशन, ते काय आहे मेडिसिनल प्रिपरेशन आहे विच आर कन्सिडर्ड नॉट कॅपेबल बिंग मिसयूज ॲज अ ऑर्डिनरी अल्कोहोलिक बेवरेज. आणि त्या ठिकाणी ही जी मेडिसिनल प्रिपरेशन आहे त्याचा सामान्य अल्कोहोलयुक्त पेय म्हणून गैरवापर करण्यास काय आहे सक्षम नाही असे त्या ठिकाणी मानले जाते किंवा समजले जाते. देन स्टँडर्ड प्रिपरेशन, सब स्टँडर्ड प्रिपरेशन, इट इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये काय काय आहे मग, अ फार्माकोपियल प्रिपरेशन in which the amount of any the various ingredient is below the minimum that is requirement, and B, a proprietary medicine not confirming the formula displayed on the label. म्हणजे काय, जे फार्माकोपिया मधले ज्यामध्ये विविध घटकापैकी कोणत्याही प्रमाणात कमीत कमी आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाण असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे अप्रोप्रायटरी मेडिसिन असेल, त्या ठिकाणी जे लेबलवर प्रदर्शित केलेल्या सूचनेच्या त्या ठिकाणी अनुरूप नसेल, त्या फॉर्म्युल्यानुसार नसेल. देन थँक्यू एव्हरीवन अगेन. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर विल बी स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.